हाय एव्हरीवन, कसे आहात? आय होप मस्त असाल. स्वागत करते आपल्या आणखीन एका लॉंग व्हिडिओमध्ये. आणि मी इथे खोबरं किसत आहे कारण मला बनवायचे आहे करंजा. दिवाळी गेल्यानंतर मी दिवाळीचा फराळ करत आहे कारण आमची दिवाळी ही गावीच साजरी केली जाते. कारण लक्ष्मीपूजन पाडवा हे सासरीच साजरा करतो आम्ही. त्या दिवशीच गावाला दिवाळीचा फराळ पण बनवला जातो कारण या दिवसात शेतात जास्त कामं असतात गावी. त्यामुळे माझ्या तिथल्या जावेंना शेत, घर, साफसफाई हे सगळं काम नेमकं वाढतं. त्यामुळे आम्ही तिथे सगळे मिळून दिवाळी करतो. त्यानंतर मी गेली होती 2 दिवस माहेरा मुलांना घेऊन. आणि माझी आई पण दिवाळी ही करत नाही, म्हणून म्हणलं की आपण पण इथे थोडे पदार्थ करूया. त्यासाठीच हे मी खोबरं किसून घेत आहे. आणि दिवाळी करायचं कारण असं की आपण पण एकट्याने दिवाळीचा फराळ करता आला पाहिजे. जरी मी हा फराळ दिवाळीनंतर करत आहे तर मी हाच फराळ दिवाळीत करून आणि एक्स्ट्राचा करून सासरी आणि माहेरी पण देऊ शकेल. याच कारणाने मी कारण मी याआधी जॉब करत असल्यामुळे कधी दिवाळी ही मला इथे करण्यात आलीच नाही. निदान आता तरी मी निवांत आहे. एक्स्ट्रा टाइम तितक्यात लवकर आणि उत्साहात करू शकेल. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्तच आहे. मी रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या आणखीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर माझं खोबरं किसून झालेलं आहे आणि ह्या 2 वाटे खोबरं आहे. आणि हे आता मी थोडंसं हलकंसं भाजून घेणार आहे आणि मिक्सरला बारीक करून ह्याचं करंजासाठी सारण तयार करून घेणार आहे मी. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्तच आहे. आणि मी स्वागत करते तुमचं अगदी मनापासून आपल्या एका ब्लॉगमध्ये. तर मी हे बघा करंज्यांचं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि हे 2 वाट्या खोबरं किसलेलं आहे आणि ह्याचं मी करणार आहे करंज्या. तर खरं तर दिवाळी संपली आहे आणि दिवाळीनंतर मी हे दिवाळी करणार आहे. तर ह्याचं कारण पण असंच आहे की आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये होतो, तर तिथे आम्ही सगळे एकत्र मिळून करंजा म्हणजे जे काही दिवाळीचं आहे दिवाळी बनवलं जायचं, फराळ बनवलं जायचा. आणि गावाला तसं आम्ही बनवलंच आहे. पण आता मी इकडं आले आहे माझ्या जिथे मी राहते तिथे. तर आता मुलांना खाण्यासाठी वगैरे दिवाळी हवीच थोडीफार. आणि घरामध्ये मी बनवली होती मी शंकरपाळी बनवली होती आणि ती मी थोडीशीच बनवली होती आणि ती मी गावाला सगळी घेऊन गेली होती. तर मी शंकरपाळ्या बनवल्या होत्या आणि त्यातले मी फक्त एवढ्या शंकरपाळ्या इथे ठेवल्या होत्या खाण्यासाठी. कोणी अगदीच आलं तर म्हणून, म्हणजे हा डब्बा फुल भरला होता, आता रिकामा झाला, अर्धा झालेला आहे. लास्ट टाइम दिवाळीला मी शंकरपाळ्या केल्या होत्या, म्हणून मी यावेळी सुद्धा लवकर या शंकरपाळ्या केल्या होत्या. आणि जेवढ्या केल्या होत्या मी तेवढ्या गावाला घेऊन गेली होती आणि थोडासा डब्बा ठेवला होता. करंज्या सुद्धा बनवणार आहे आणि चिवडा बनवणार आहे, मुरमुऱ्यांचा चिवडा बनवणार आहे. आणि आता थंडीचे दिवस आहेत तर त्याच्यामुळे मी हे लाडू बनवले होते, गोड शेंगदाण्याचे लाडू बनवले होते. हे बघा, हा डब्बा माझा फुल भरला होता, आता रिकामा थोडाफार झाला अर्धा. आणि मी हे गोड शेंगदाण्याचे लाडू बनवले होते. तर असंच वरच्यावर मी फ्रीजवरती ठेवला होता की जे सकाळ सकाळ खाण्यासाठी किंवा मुलांना आवडतो गोड शेंगदाण्याचा लाडू आणि पौष्टिक आहे, त्यामुळे मग मी गोड शेंगदाण्याचा लाडू. चला आता मी ह्याला थोडंसं भाजून घेणार आहे. तर आता मी खोबरं जे आहे भाजायला घेतलेलं आहे आणि छान अगदी हलकंसं भाजून घेते. तर हे छान भाजून झालेलं आहे. आता बघा हे छान भाजून झालेलं आहे. आता ह्याला मी आहे ना मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आणि हे बघा सारण तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी पिठी साखर रवा टाकलेला आहे. आणि आता मी आहे ना थोडं मैदा मळून घेणार आहे, मैद्याचं पीठ जे त्याच्या करंजीसाठी जे लागतं. दिवाळी निमित्त मी एक वस्तू घेतली आहे, ती तुमच्यासोबत तीच तुमच्यासोबत शेअर करते. तर मी ही मशीन घेतली आहे दिवाळी निमित्त. आणि असं नाही की मला इथे ब्लाऊज वगैरे येतात शिवायला, डेलीचे कामं वगैरे असतात. जॉब सोडल्यानंतर मी त्याच्यावर माझी हाफ शेडलची मशीन होती, मी त्यावर बसायची. पण आता जॉब सुटल्यानंतर मला घरी स्वतःचं काहीतरी चालू करायचं आहे, त्यानिमित्ताने मी ही मशीन घेतलेली आहे.
ही मशीन मला 22,000ला पडली आणि सुयोगची मशीन आहे ही. तर यावरती मी काय काम करणार आहे आणि म्हणजे माझं काय चालू होणार आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेलच. आता हे करंजीसाठी मी पीठ मळून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी झाकून ठेवते थोड्या वेळासाठी. तोपर्यंत मी आता आहे ना तिखट शंकरपाळ्याची तयारी करते. तर त्याच्यासाठी मी आहे ना ओवा, पांढरे तीळ, जिरं, कस्तुरी मेथी, लाल तिखट आणि हळद असं घेतलेलं आहे. पण मी आहे ना गव्हाचं थोडं पीठ आणि मैदा असं थोडं मिक्स घेऊन मी हे पीठ मळून घेणार आहे. हे मी गव्हाचं पीठ चाळून घेते आधी. तेल ओतून घेतले मी आणि छान आता हातानेच मिक्स करून घेते. आता मळून झाला आहे बघा शंकरपाळ्याचा डो. किती छान दिसतोय तो. याला कोणी मटरी सुद्धा म्हणतात, कोणी शंकरपाळ्या म्हणतात असं. तर ह्याला तिखट शंकरपाळ्या म्हणतात. त्याच्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन वगैरे टाकतात आणि माझ्या 2 नंबरचे जावबाई आहेत ना हे खूप छान बनवतात आणि टेस्ट पण छान लागते. आणि माझी आई पण बनवत होती हे. त्यामुळे मी म्हटलं चला आपण हे पण बनवूया दिवाळीमध्ये आणि थोडं गोड असण्यापेक्षा थोडं तिखट चहासोबत खाण्यासाठी बरं पडेल म्हणून मग मी हे बनवून घेतलं. झाकून ठेवून देणार आहे. तर आपला किचन पण आता क्लीन झालेला आहे आणि ह्याला पण रेस्ट व्हायला मी ठेवलेला आहे. कारण ज्याला मी लवकर करणार नाही, माझी बहीण येणार आहे. जी तुम्ही बघत असताना मी व्हिडिओमध्ये असते, सुप्रिया म्हणून ती माझी बहीण आहे, मावस बहीण आहे आणि ती इथेच जवळ झाली. त्यामुळे प्रत्येक वेळेस ती माझ्यासाठी मदतीला आणि मी तिला असं आम्ही एकमेकींना मदत करत असतो. तर ती येणार आहे मला करंजीची मदत करून लागायला. कारण की करंजा करायला हे 2 माणसांचं काम असतं, एकट्या माणसाचं काम नाही आहे करंजा करणं. आता मी करणार आहे भडंगचा चिवडा. तर हे कोल्हापुरी स्पेशल भडंग चिरमुरे आहे. तर मी आधी रोस्ट करून घेणार. आणि आणखीन एक असं कारण आहे की दिवाळी न बनवण्याचं दिवाळीच्याच वेळेस. कारण दिवाळीची साफसफाई असते, मुलांचे एक्झाम्स वगैरे असतात, तेव्हा त्यांचा अभ्यास वगैरे घेणं असतं आणि काही माझे घरगुती ब्लाऊज वगैरे होते शिवायचे, जावेंचे होते, माझे होते, म्हणजे दिवाळी त्यांना वेअर करायचे होते. त्यामुळे मग मी किराणा वगैरे भरून ठेवला पण ते मी बनवलीच नाही. म्हटलं जाऊ दे तिकडनं आल्यानंतर पण तसे आपण 4-5 दिवस आपण घरी नसतो. आणि मी इथे तुम्हाला सांगत होते की हे जे मुरमुरे आहेत हे थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे असतात. कारण मी हे युट्यूबमध्ये दाखवल्याप्रमाणे मी करते हे. आणि बाकी सगळं मी माझ्या पद्धतीने चिवडा बनवलाय. फक्त हे मुरमुरे भाजायचे असतात की नाही हे मला कन्फ्युजन होतं. त्यामुळे मी हे युट्यूबमध्ये पाहिलं की बाबा हे थोडेसे रोस्ट करून पेपरावर पांगवायचे असतात, म्हणून मग मी ते तसंच करते. पातळ पोह्यांचा किंवा मक्यांचा केलाय. ह्याचा मी केलेलं नाहीये. तर ह्यात मी युट्यूबमध्ये दाखवल्याप्रमाणे हे रोस्ट करून घ्यायचे असतात हलकेसे, म्हणून मी ते रोस्ट करते. आणि युट्यूब असं आपल्याला खूप फायदा असतो त्याचा. हे खालवरच करायचं नाही तर हे जळून जाते. आणि इथे मी शेंगदाणे वगैरे जरा तळून घेत आहे चिवड्यासाठी. शेंगदाणे, खोबरं, कढीपत्ता आणि मिरच्या हे असं मी तळून घेते. आणि हे मुरमुरे पण चांगले थंड वगैरे झाले आहे. त्यामध्ये मी आता हे सगळं जे तळून घेतलेलं आहे ते मिक्स करून घेते आणि त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकते आणि 2 चम्मच मी पिठी साखर टाकून घेते त्याच्यामध्ये.
आणि फरसाण असं मी टाकून सगळं एकदम मिक्स करून घेते. आणि अशाच प्रकारे करतात का चिवडा हे मला कमेंट करून नक्की सांगा. कोणी अशा प्रकारे करतो किंवा आणखीन काय प्रोसेस असेल तर ती सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि इथे मी रामबंधू चिवडा मसाला जो आहे तो तेलामध्ये फ्राय करून घेतला, थोडासा हलकासा गरम करून घेतला आणि तो थंड झाल्यानंतर त्यामध्ये टाकला मिक्स आणि थोडंसं लाल तिखट पण टाकलं आणि त्यानंतर मग हे मिक्स करून हा चिवडा तयार करून घेतला. आणि त्यानंतर माझी बहीण आली होती. ती आज लवकरच आली होती तशी, पण आमची मशीनची टेस्टिंग करायची होती. जी मी मशीन नवीन घेतली आहे तर त्याची टेस्टिंग करायची होती. त्यामुळे मग कारण ही हाय स्पीडची मशीन मी घेतली आहे, तर ही मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी घेतली आणि आपल्या तेव्हाच मी साच्या गावी आहेत पण गेले. त्यामुळे अशा मग पद्धतीच्या. मला बसायला काही जमलं माझं नाही आणि बहीण मी इथंच पाहिली आहे, पण नाही की ती पण कशी आहे जेवण काय. बनवते. त्यामुळे म्हटलं चला आधी आपण त्या मशीनचं बघूया आणि ह्याच्या व्यवस्थित करंज्या पण आहे का बघा काय. तुम्ही किती भारी तर निघतात. दाखवल्याप्रमाणे एकदम एवढी स्पीड सोपी पद्धत वाटत कशा नाहीये त्या करायचं. मशीनला, त्यावरून मग जास्त वेळ गेला आमचा त्याच्यामध्येच. जेव्हा मी बसेन चालवायला तेव्हाच बघू आता काय ते, कारण की आता बदली करून सुद्धा भेटणार नाहीये. आणि ही आहे हा साचा आहे करंजी बनवण्याचा, तर हा ती तिकडनंच घेऊन आली होती. तर अशा पद्धतीने आम्ही ह्या करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि आता एकदम सस लाटून घेणार आहे. थोडंफार राहिलं त्याच्यानंतर एकदम तळणार. आणि करंज्या करण्यासाठी स्पेशल अशी 2 माणसं लागतात, कारण एकट्याने करणं म्हणजे सोपं काम नाहीये. त्यामुळेच ती माझ्यासाठी माझ्या मदतीला आलेली आहे. धावून आलेली आहे माझ्या मदतीला माझी बहीण. आता आपल्या सगळ्या करंज्या करून झालेल्या आहेत आणि आता मी तळायला सुरुवात करते ते. कॉलेज में कुछ शूट करना तो मुझसे कहना, शूटिंग की परमिशन दे दूंगा. सॉरी सर. आणि तुम्ही पाहू शकता इथे आता शंकरपाळ्याचं पण शंकरपाळ्या पण करायला घेतलेल्या आहेत आणि राहिलेल्या पिठाच्या मी अशा पुऱ्या केलेल्या आहेत समोसे टाईप. करंजाचं जवळ नॉनव्हेज करायचं होतं त्यामुळे मग मी काय हेच नाही केलं. ऑर्डर असते ते एक सारखं करून म्हणजे करूनच कंटाळा येतो सोलायचं हे ते. आणि ते बघा आम्ही शंकरपाळ्या ह्या कशा कट करत आहे. लाटणं ठेवून कट करून घेत आहे असे एकसारखे चौकोन येण्यासाठी. शेवटी टेलरचा उपयोग तो कुठेही करता येतो हे ती दाखवून घेत आहे. नंतर हे एकत्र मध्ये जातात. चहाचा टाइम झालाय, छान अशी चहा उकळती आहे आणि इथे पाहू शकता काही शंकरपाळ्या केल्यात, काही तळायच्या बाकी आहेत. गॅस बंद केलेला आहे आणि चहा उकळतोय. आता आम्ही आधी चहा वगैरे पिणार आहे. युट्यूब क्रिएशन कडे
शंकरपाळी, करंजी आणि मग आम्ही दिवाळी घरावर करतो. आमच्या असंच करतात. तिखट शंकरपाळी ये खायला. खायला ये. आता आम्ही मध्ये ब्रेक घेतलेला आहे आणि चहा वगैरे आता पित आहे. एक घे ना आयुष. फायनली मी एका दिवसामध्ये आज मी हे पदार्थ बनवलेला आहे दिवाळीचे. हा भडंगचा जो आहे चिवडा बनवलेला आहे आणि ह्या तिखट अशा शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत आणि करंज्या पण बनवलेल्या आहेत आणि हा मक्याचा पण चिवडा मी आजच बनवलेला आहे. यामध्ये मी फक्त मका जे आहे ते तळून घेतलेले आहे आणि फरसाण वगैरे टाकलेले आहेत आणि थोडीशी पिठी साखर, चिवडा मसाला रामबंधूचा थोडासा आणि थोडंसं मीठ टाकले. बस नॉर्मल असा हा मी चिवडा बनवलेला आहे. आणि हे मी काल गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवले होते. आणि आता बघा खूप सारा पसारा पडलेला आहे. मला हा डब्यांनी भरून ठेवायचा आहे आणि भांड्यांचा पण ढीग पडलेला आहे. मला भांडी पण घासायची आणि याच्यामध्ये चिवडा मी भरून ठेवला. तर या 2-3 डब्यांमध्ये मी बाकीचं भरून ठेवणार आहे. तर तुम्हाला माझे या दिवाळी या फराळापैकी कोणता फराळ जास्त आवडतो? तुम्हाला कोणता फराळ जास्त? तुम्ही पण दिवाळीनंतर फराळ करता का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि करणार आहे किंवा केला आहे तर काय केलं आहे दिवाळीनंतर तेही मला कमेंट करून सांगा. तर आणि तुम्हाला माझा यातला पदार्थ कोणता जो असा छान वाटला तेही मला कमेंट करून सांगा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत. उशीर झाला मला दिवाबत्ती वगैरे करायचे आणि भांडी पण पडले ती पण घासून घ्यायची. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चलो बाय.